वनस्पती आहे. किती शत्रू मारलं तर कोणाच्या तर हाती लागली ही वनस्पती तर मारलेलं शत्रू जिवंत होणार. तिथलं पाणी 1-2 इंचांनी जरी कमी झालं तर या भागात पाऊस पडतो. आणि हे जे ठिकाण आहे हे जे आहे इथे पाया काढला आहे गडाचा. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आहे जुना पन्हाळा गिरिलिंग देवस्थान इथे. तर इथे महादेवाचं मंदिर आहे, तसंच एक जुना फोर्ट आहे, त्याला जुना पन्हाळा असं संबोधलं जाते. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोल्हापूरमध्ये पन्हाळागड आहे. तर त्याच्या आधी या ठिकाणी पन्हाळा बांधण्याचा एक प्रयत्न होता आणि म्हणूनच याला जुना पन्हाळा असं संबोधलं जातं. तर आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत जुना पन्हाळ्याबद्दलची सर्व माहिती. इथे आत्ता काय अवशेष शिल्लक आहेत, परत मंदिरामध्ये काय कोणत्या देवाची मंदिरं या गडावरती आहेत, तर आपण या व्हिडिओमध्ये सर्व बघणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया, बघूया जुना पन्हाळागड. तर आता हा जो परिसर आहे जिथे आम्ही उभारलो आहे तो हा मुख्य प्रवेशद्वार म्हणजे या मंदिरासाठी येणारा. आणि इकडून खाली तो मागच्या साईडला बघू शकताय, इथे तुम्ही पार्किंग वगैरे करू शकतो आपण. इथं गाडी पार्किंग करून इथून थोडंसं वरती चालत आल्यावर तुम्हाला ही क्षेत्र गिरिलिंग देवस्थान म्हणजे जुना पन्हाळगड कुकटोळी. तर वरती आल्यानंतर पहिलाच आपल्याला हे दिसते एक समाधी, एक महाराजांची इथे समाधी आहे की मुख्य प्रवेशद्वारापाशीच आहे. आणि तर या ठिकाणी आपल्याला समोर बघते ती आहे महर्षी पाराशर यांची संजीवनी समाधी. तर मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला ही समाधी दिसते. तर समाधीचं दर्शन घेऊया. या देवस्थानामध्ये आता बरंच काही नवीन गोष्टी पण बांधकाम केलेलं दिसतात, कारण की आपण समोर जी बघतोय जे आता आपल्याला हे नागाचा जो फणा दिसतोय हे म्हणजे गुहेचे प्रवेशद्वार आहे आणि त्याच्यासमोर हे बांधकाम आता केलेलं दिसतंय. तर आता आतमध्ये आपण गुहेमध्ये प्रवेश केलेला आहे. तर तुम्ही पूर्ण ही गुहा बघून घ्या आणि जे आपले गिरिलिंग देवस्थान आहे याचं दर्शन घ्या. तर हा जो आहे हा मुख्य मंदिर आहे आणि त्या मुख्य मंदिराच्या लागून साईडला गुहा पण आहे. तर या गुहेमध्ये पण आपल्याला एक शिवलिंग पाहायला मिळते. त्या शिवलिंगाचं पण आपण आता दर्शन घेऊया. नंदी आणि शिवलिंग आहे जे की गुहेमध्ये आहे. पाराशर यांचे ध्यान गुफा. आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आणि बघूया काय काय आहे. तर इथं महर्षी पाराशर ही पण एक गुहा आहे आणि या गुहेमध्ये त्यांचे जे मठपती आहेत त्यांचे फोटो, तसेच गिरलिंग महाराजांचे एक ध्यान करण्याची गुहा आहे. तर हे जे आपण बघतोय ते खंदक किंवा तुम्ही याला म्हणू शकता या गडाचा पाया, जो महाराजांनी जो गड बांधण्याचा निश्चय करून सुरुवात केली होती. पण कालांतराने काही अपशकुन म्हणा किंवा मेन कारण ज्याचं आहे की हे एक साधना करण्याचं ठिकाण होतं जिथं मंदिर गुहा आहेत. पण
तिथं रक्तपात वगैरे होऊ नये म्हणून हे देवाने दिलेली एक कौल समजून पण या गडाचं बांधकाम थांबवलं आणि हा पन्हाळगड कोल्हापूरच्या ठिकाणी तो पन्हाळगड नंतर त्याचं बांधकाम पूर्ण केलं. तर हे जे ठिकाण आहे हे जे आहे इथे पहिला याचा पाया काढला, या गडाचा बांधकामाची सुरुवात केली हे खंदक तयार करून. ते शिवाजी महाराजांनी जुन्या पन्हाळ्याचं खोदकाम केलेलं आहे. तिथं पाया काढलेला. तिथं सैनिक पाया खोदत असताना एक ससा मारून आणला होता सैनिकांनी आणि ते ससा एका भांड्यात शिजू घातला होता. त्यावेळी ते जळणातलंच एक लाकूड घेऊन ते शिजलंय का असं बघायसाठी हलवाई गेले. त्यावेळी ते संजीवनी वनस्पतीचं लाकूड होतं ते आणि ते ससा जिवंत होऊन निघून गेला तिथनं त्या भांड्यातनं. त्यावेळी तेच महाराजांना कळलं की इथे एक संजीवनी वनस्पती आहे. किती शत्रू मारलं तर कोणाच्या तर हाती लागली ही वनस्पती तर मारलेलं शत्रू जिवंत होणार आणि इथं म्हणजे राहणं ठीक नाही. त्यामुळे ते इथून निघून गेले. कोल्हापूरचा पूर्ण पन्हाळा झाला आहे तिकडे. हां, इथं अपशकून झाल्यामुळे तिकडं पन्हाळा झाला आणि ह्याला नाव जुना पन्हाळा असं आहे. जिथे महाराजांनी या जुना पन्हाळगडाची पाया काढून जी सुरुवात करायचं जो निश्चय केला होता तिथेच एक मंदिर पण आहे आणि त्या मंदिराकडे आपण जाणार आहोत. त्या मंदिराकडे जाण्यासाठीचा हा मार्ग आहे आणि हा मार्ग म्हणजे थोडासा दगडामध्ये कातरून त्या पायऱ्या तयार केलेल्या आहेत. तर आपण बघूया, मंदिरात दर्शन घेऊया. श्री गणेश आणि श्री हनुमानाचं मंदिर आहे. आतमध्ये गणपतीची आणि हनुमानांची मूर्ती आहे. तर दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. ही समोर जी आपल्याला गुहा दिसते ह्या गुहेला गौसिद्धनाथांची गुहा असे म्हणतात. या गुहेमध्ये देखील एक नैसर्गिक वातावरणात तयार झालेले शिवलिंग आहे आणि या गौसिद्धनाथ गुहेचा इतिहास हा जुन्या पन्हाळाशी जोडला जातो. तर आता आपण मंदिराचं दर्शन घेऊन या साईडला निघालो आहे, कारण की जसं महाराजांची आमची थोडी बातचीत झाली आत्ता आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे इथे खाली एक विहीर आहे जी की फक्त 7 फूट आहे. ती आपण विहीर बघणार आहे आणि त्या विहिरीचं वैशिष्ट्य जाणून घेऊया. तर या माझ्यासोबत हा आहे या विहिरीकडे जाण्यासाठीचा रस्ता. जसे सिद्धस्थान आहे, महाराजांनी आपल्याला बरंच काय काय सांगितलं या शिवलिंगाच्या सिद्धीबद्दल. ती आहे ही विहीर जी की याची खोली सांगितली जाते ती फक्त 7 फूट आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे जर या विहिरीतलं पाणी 1-2 इंचांनी जरी कमी झालं तर या भागात पाऊस पडतो आणि ही विहीर परत भरते. म्हणजे जे पाझर आहे त्या पाझरच्या साहाय्याने ही विहीर परत जशी आहे तशी भरते आणि हेच पाणी इथे जे मंदिर आहे ह्या मंदिराच्या पूजेसाठी किंवा महाराजांच्या दैनंदिन ह्याच्यासाठी वापरलं जातं. तर हीच विहीर आहे ती आणि ह्याची खोली तशी समजली तर फक्त 7 फूट आहे आणि पाणी बघितलं तर एकदम निखळ आहे. तर असा काही हा जुना पन्हाळगड जिथे आपण पहिला दर्शन घेतलं गिरिलिंग देवस्थानाचं, त्यानंतर जे आपण बघितलं खंदक म्हणजे जिथं शिवाजी महाराजांनी या पन्हाळगडाचा पाया काढला पण नंतर तो रद्द करून कोल्हापूर या ठिकाणी हा पन्हाळगड नव्यानं बांधला. तसेच आपण बघितलं हे जे गौसिद्ध जिथे एक शिवलिंगाची मूर्ती आहे आणि जिथे एक ती ऐतिहासिक जी म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण अशी विहीर पण आपण बघितली. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मेन म्हणजे इथलं वातावरण जे की हे पूर्ण पठार आहे आणि तुम्ही बघू शकता या पठारावर शांत वारा म्हणजे या पूर्ण या गडावरती किंवा या पठारावरती. तर हा व्हिडिओ इथेच थांबू आणि भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत काळजी घ्या आणि फिरत राहा. धन्यवाद.